आणि आता तर जेवढं ट्रोलिंग तेवढं मी रात्रंदिवस काम करणार, प्रचंड काम करणार आणि मी भीत नसतो. त्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजीराजे बुद्ध बाबासाहेबांनी या राष्ट्राचे महामानव त्यांचे विचार असतात. काही नाही, आम्ही खूप काम करतात. मंडळी नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या या विशेष रिपोर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्रामध्ये एक नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे आणि ते म्हणजे अर्थातच वसंत हंकारे. वसंत सरांचे खरं तर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले आहे. एक व्याख्यानकर्ते आहेत आणि खरं मोठ्या प्रमाणामध्ये देखील त्याला ट्रोल करण्यात आलेलं होतं. ट्रोलिंग मोठ्या प्रमाणात झाली असली तरी या माणसाचं जे आहे ते काम या ठिकाणी थांबलेलं नाहीये. वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावामधील अनंत प्रज्ञा येथे खरं त्यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं की हंकारे सरांच्या कामाची पोच पावती खरं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आलेली आहे. प्रचंड महिला देखील या ठिकाणी जमलेल्या आहेत, तरुणी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर पालक वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर जमलेला आहेत. माझ्यासोबत वसंत सर आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये आणि वैजापूरमध्ये देखील तुमचं स्वागत आहे. खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ट्रोल करण्यात येत आहेत, मात्र ही गर्दी खरं तुमच्या कामाची पोच पावती या ठिकाणी देण्यात आली आहे. काय भाऊ? ट्रोल जे करतात ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम केलं पाहिजे. प्रत्येक श्वास एकच ध्यास. चला आता माणूस घडवूया. खूप डॉक्टर झाले, खूप इंजिनियर झाले, वकील झाले, वैज्ञानिक झाले. आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला, पण कुठं तर आपला आई बाप, राष्ट्र, धर्म, महामानव यांचे विचार मागे पडत आहेत. त्यामुळे त्यांचं काम ते अगदी आनंदाने करतायत आणि ते आहेत. पण अजून मला जोश येतोय, ताकद येते, त्यामुळे तेही पाहिजेत. पण आम्ही आमचं काम करणार. माणूस हा घडलाच पाहिजे आणि लेकरू आमचं व्यसनमुक्त झालंच पाहिजे. खरं तर आपण जर पाहिलं तर वैजापूर तालुक्यामध्ये तुम्ही पहिल्यांदाच आले असावं या ठिकाणी. खरं तर अनेकांना या ठिकाणी लोक तुमची तारीख मिळत नाही, मात्र वैजापूरकरांचं भाग्य आहे. वैजापूरमध्ये पहिल्यांदा आलात, काय सांग? नाही, खूप आनंद होतोय. आनंद प्रज्ञा स्कूल आणि ज्याचे फाउंडर आहेत आपले बाबा, खरं तर एका विचारधारेची जुळलेली आम्ही लोक आहोत आणि हेही एक राष्ट्रीय काम, राष्ट्राचं काम आहे. हे राष्ट्राचं काम आहे, तेही करतात, लेकरं घडवतात, आम्हीही करतो. तूही जे काय करतोय हे म्हणजे हे राष्ट्राचं काम आहे बरं. आणि हे राष्ट्राचं काम आहे. खूप लोक फोन करतात, तारखा असतात नसतात, 2-2 वर्ष कोणाकोणाला तारीख मिळत नाही आणि कधी कधी एखादी तारीख रद्द होते, फोन येतो आणि अचानक 15 दिवसात तारीखही मिळून जाते. सब मंगल आहे, सब आनंद आहे. सगळ्यांचा उद्दिष्ट एकच आहे, खूप काम करायचं आहे. राष्ट्र प्रथम, आई बाप प्रथम. खरं सर, तुम्ही खरं जे काम करतात ते समाजकार्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात, मात्र ट्रोलिंग मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि सोबत ट्रोलिंग होत नाही तर तुमच्या घरच्यांपर्यंत देखील येत आहेत. असं होत असताना असं वाटतं की बाबा आता हे काम थांबवावं? नाही, आता तर उलट मागं हटायचं नाही. म्हणजे मी अखंड राष्ट्रभर फिरत असताना मला जर एवढं ट्रोलिंग होत असेल आणि माझ्या लेकीला उचलून घेऊन जाऊया का, किंवा असे, म्हणजे तू खूप अभ्यास केलेला दिसतोय माझा, तर असं जर होत असेल तर सामान्य आई बापाचं काय? जे आई बाप शेतामध्ये कामाला जातात, रोज कमवून आणायचं, लेकरांना खाऊ घालायचं, लेकरांना शिकवायचं, अशा लेकरांच्या बाबतीत हे काय करत असतील? म्हणजे प्रत्येक घरामध्ये म्हणजे जी लेकरू आहे ते सुरक्षित राहिले पाहिजे, ते व्यसनमुक्त राहिलं पाहिजे. आणि आता तर जेवढं ट्रोलिंग तेवढं मी रात्रंदिवस काम करणार, प्रचंड काम करणार आणि मी भीत नसतो. त्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजीराजे बुद्ध बाबासाहेबांनी या राष्ट्राचे महामानव त्यांचे विचार असतात. काही नाही, आम्ही खूप काम करणार. सर, तुमच्या कार्याला सलाम आणि वेळेबद्दल खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत होते वसंत सर. कधी वेगळ्या पद्धतीने त्यांचं काम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. ट्रोलिंग जरी मोठ्या प्रमाणामध्ये थांबली तर मी पुन्हा एकदा नव्यानं पेटेल असं कधी या भाषेमध्ये त्यांनी खरं तर एक वेगळं जो आहे तो मेसेज कदा संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत या ठिकाणी पोहोचवलेला आहे. कॅमेरामॅन ओमकार जाधव, निर्घोष त्रिभुवन, एनआरटी न्यूज, खंडाळा, छत्रपती संभाजीनगर.